नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या आपल्या एका नवीन सेशन मध्ये. ओके. आजचं आपलं सेशन कशावरती होणार आहे तुम्हाला थंबनेल बघून समजलं असेल. राईट. आज आपण चर्चा करणार आहोत की निफ्टी बँक मध्ये काय घडलं, बँक निफ्टी मध्ये कसं मुवमेंट आली, निफ्टी मध्ये काय घडलं, सेन्सेक्स मध्ये काय घडलं, का घडलं. जे मी तुम्हाला इन डिटेल मध्ये जे तुम्हाला रविवारी व्हिडिओ बनवला होता त्यामध्ये एकदम व्यवस्थित सांगितलं होतं की मार्केटमध्ये काय होऊ शकतं आणि जास्त करून निफ्टी बँक मध्ये काय होऊ शकतं. ओके. निफ्टी बँकचं मी इन डिटेलमध्ये तुम्हाला सांगितलं. निफ्टी बँकची एक न्यूज देखील होती. ओके. त्याप्रमाणे निफ्टी बँकमध्ये मुवमेंट आली. आरबीआय पॉलिसीचं मी तुम्हाला सांगितलं, जरी आरबीआय मध्ये काही चेंजेस नसेल केले त्या पॉलिसीनी, बट स्लाइटली त्याचा पॉझिटिव्ह इम्पॅक्ट तुम्हाला निफ्टी बँकमध्ये बघायला भेटू शकतो आणि एकदम स्ट्रॉंग आजच्या घडीला तुम्हाला बघायला भेटला. जवळजवळ आज निफ्टी बँकने 1200 पॉईंटची मुवमेंट आपल्याला दिली, स्ट्रॉंग मुवमेंट आपल्याला दिली. जर तुम्ही त्याचा प्रीमियम चेक केला तर तुम्हाला एकदम व्यवस्थित समजा निफ्टी बँक मध्ये काय घडलंय, कसं घडलंय. बघू शकता तुम्ही निफ्टी बँकचा ऑप्शन. राईट. मुवमेंट व्यवस्थित. जो मी सपोर्ट दिला होता, जशी एसएल हंटिंग झाली, एसएल हंटिंग नंतर एकदम स्ट्रॉंग मुवमेंट आपल्याला बघायला भेटली निफ्टी 50 मध्ये, सॉरी निफ्टी बँक मध्ये. अगदी दिलेला पॉईंट हल्ला सुद्धा नाही, त्याच पॉईंटला आजची मुवमेंट आहे, त्याच पॉईंटच्या बाहेर गेले सुद्धा नाही. जर एकदा 1 आवरची टाइम फ्रेम लावली तर तुम्हाला इन डिटेल मध्ये समजा. तर तुम्ही बघू शकता आजचं हे मार्केट आहे. ओके. आता ह्या मार्केटच्या आधी तुम्हाला काही मुवमेंट मी दाखवतो. जर तुम्ही बघितलं तर हे बघा, इथं कन्सोलिडेट केलं, सपोर्टवरती परत खाली आलं, एसएल हंटिंग झाली, एसएल हंटिंग नंतरची ही मुवमेंट आहे. ओके. आता ज्याने व्हिडिओ रविवारचा बघितला असेल त्याला एकदम व्यवस्थित समजलं असेल. तुम्ही बघू शकता काय झालंय, निफ्टी बँकचा जो प्रीमियम आहे बघा, अजून एक्सपायरी खूप लांब आहे त्याची, एक्सपायरी खूप लांब आहे. इथे देखील त्याने व्यवस्थित कन्सोलिडेट केलं, इक्वल लो बनवला होता, इक्वल लो नंतर जवळजवळ ह्याच मुवमेंटला आलेला 400 रुपयाचा प्रीमियमनी जवळजवळ हाय मारलाय आज 1200 रुपये, सॉरी 1100, 1150 रुपयापर्यंत, आणि 1200 पर्यंत उद्या जाईल देखील. ओके. काय घडलंय व्यवस्थित, त्याच मुवमेंटला त्याच्या बाहेर गेलेलेच नाहीये मार्केट. जे बोललो तेच घडतंय. फक्त काय करायचं, व्यवस्थित व्हिडिओ बघायचा. व्हिडिओला जे मी अनालिसिस सांगतोय आणि मी तुम्हाला काही ज्या गोष्टी घडत नाही, त्या मार्केटमध्ये घडतच नाही, त्यांचा उपयोगच नाही, तशा गोष्टी मी तुम्हाला अनालिसिस मध्ये सांगत नाही. व्यवस्थित सांगतो सपोर्ट रेजिस्टन्स कुठं आहे, टेक्निकली मार्केट काय बिहेव करू शकतं, त्यानुसारच मार्केट चालतं. आता तुम्ही बघू शकता. ओके. जर आपण बघितलं निफ्टी बँक मध्ये तर काय दिसतंय आजचं, तुम्हाला अजून इन डिटेल छोट्या टाइम फ्रेम मध्ये सांगतो. जर आपण जर इथं 15 मिनिटाची टाइम फ्रेम लावली तर अजून सोपं दिसेल. ओके. काय घडलंय, कालच्या दिवसाचा जो हाय होता त्या हाय वरती मार्केट आलं. राईट. तिथे काय आलं, तिथे कन्सोलिडेट झालं, कन्सोलिडेट नंतर एक स्ट्रॉंग मुवमेंट आपल्याला बघायला भेटली. समजतंय. आणि जो इथे एक छोटीशी लिक्विडिटी स्वीप होता, एकदा अप गेलं, याला ब्रेक केलं, परत खाली आलं, त्या लिक्विडिटी स्वीपचा एक स्ट्रॉंग सपोर्ट घेतला आणि त्यानंतर अगदी शार्प मुवमेंट आपल्याला बघायला भेटले. इथं पहिले लोकांना मॅन्युप्युलेट केलं, कितीवरती, 54,700 वरती एक छोटंसं मॅन्युप्युलेशन केलं. मॅन्युप्युलेशन केल्यानंतर आता इथं लगेच डोकं चालायला पाहिजे, मी जसं तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगितलं तसं. राईट. इथं मॅन्युप्युलेशन नंतर एक लिक्विडिटी स्वीप झाला. लिक्विडिटी स्वीप नंतर तुम्ही बघू शकता व्यवस्थित लिक्विडिटी स्वीप होता, काहीही नव्हतं, व्यवस्थित लिक्विडिटी. त्या लिक्विडिटी स्वीपला मार्केटने सपोर्ट घेतला आणि तिथनं एकदम स्ट्रॉंग मुवमेंट आपल्याला बघायला भेटली मार्केटमध्ये. जवळजवळ ही मुवमेंट छोटी नव्हती, जवळजवळ जर तुम्ही मुवमेंट कॅल्क्युलेट केली, राईट, तर जवळजवळ 1150 पॉईंटची मुवमेंट होती. जवळजवळ, सॉरी, 1150 पॉईंटची मुवमेंट आपल्याला बघायला भेटली. ओके. त्यानंतर जर निफ्टी 50 मध्ये जर बघितलं, ओके, त्यामध्ये देखील असंच आहे. जर तुम्हाला निफ्टी 50 सांगायचं म्हटलं तर ते देखील सांगतो मी तुम्हाला. निफ्टी 50 मध्ये काय घडतंय, निफ्टी 50 एका स्ट्रॉंग रेजिस्टन्स झोन मध्ये आहे. तिथेच मार्केटने आज काय केलंय, तिथेच खेळलंय. सपोर्टला तर आहे, सॉरी रेजिस्टन्स नाही, स्ट्रॉंग सपोर्ट झोन मध्ये. सपोर्टला तर आहे, परंतु हे बघा, हा एकदम स्ट्रॉंग सपोर्ट एरिया आहे. जर तुम्ही बघितलं, आता निफ्टी 50 सुद्धा एकदम स्ट्रॉंग सपोर्टला आहे. इथून एक ब्लास्ट तर यायला पाहिजे स्ट्रॉंग, ठीकठाक, जसं मला वाटतंय. कारण माझ्या व्ह्यू नुसार, कारण तुम्ही बघू शकता त्याच्यामधला वाय देखील तुम्हाला सांगतो. हा जो एरिया आहे, जोपर्यंत हा एरिया इथला ब्रेक होत नाही, तुम्हाला मी ते मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं, जोपर्यंत 23,139चा एरिया ब्रेक होत नाही तोपर्यंत पुढचा विचार करायचा नाही. हे बघा काय झालं मार्केटमध्ये, खूप सारे न्यूज आले, पेट्रोलचे भाव वाढले, गॅसचे भाव वाढले, त्यामुळे काय आलं, लोकांच्या डोक्यामध्ये एक फेअर आला की नाही नाही मार्केट पडणार, मार्केट पडणार. मार्केट तसं चालत नाही. मार्केट ज्यावेळेस सगळे लोक असं वरडायला लागतात तसं मार्केट बिहेव करत नाही. नाही तर प्रत्येक रिटेलर
ट्रॅप झाला नसता, ध्यानात ठेवा. मार्केट असं चालत नाही. मार्केट चालतं टेक्निकल, एकदम स्ट्रॉंग टेक्निकल वरती. त्यासाठी खूप जास्त प्रॅक्टिस, खूप जास्त बॅक टेस्टिंग करावं लागते. त्यावरच मार्केट चालतं, त्यावेळेस मुवमेंट समजते. जर तुम्ही बघितलं अगदी छोट्या टाइम फ्रेम मध्ये, 1 आवरच्या टाइम फ्रेम मध्ये, तिथे काय दिसतंय हे बघा. काय झालं आज निफ्टी बँक मध्ये, सॉरी निफ्टी 50 मध्ये तेच झालंय. जो मी सपोर्ट तुम्हाला सांगितला होता, जोपर्यंत हा सपोर्ट ब्रेक होत नाही, कोणता हे बघा, जोपर्यंत 23,139चा सपोर्ट ब्रेक होत नाही मार्केटमध्ये निगेटिव्ह सिग्नल आपल्याला, तोपर्यंत तरी आपला व्ह्यू बदलणार नाही किंवा बघायला भेटणार नाही. तेच झालं. मार्केट स्टार्ट झाल्यानंतर एक छोटासा डाऊनफॉल मार्केटमध्ये बघायला भेटला आपल्याला. राईट, डाऊनफॉल नंतर जी मुवमेंट आली आहे, राईट, जवळजवळ 183 पॉईंटची मुवमेंट आपल्याला निफ्टी बँक मध्ये बघायला भेटली, सॉरी निफ्टी 50 मध्ये बघायला भेटली. कस काय भेटली? सिंपल आहे, लिक्विडिटी स्वीप होता, लिक्विडिटी स्वीप नंतर एकदम स्ट्रॉंग मुवमेंट. राईट, हे आता परत ह्याच व्हिडिओमध्ये एक्सप्लेन करायला मजा येत नाही. ओके, तुम्हाला मी जो रविवारचा व्हिडिओ दिला होता त्यामध्ये इन डिटेलमध्ये सांगितलं होतं. तुम्हाला स्टार्टिंगला सांगितलं व्हिडिओ थोडा मोठा होणार आहे, पण इन डिटेल होणार आहे, इन डेप्थ होणार आहे. ज्यांनी तो व्हिडिओ बघितलाय, राईट, त्याला लगेच समजलं की मार्केटमध्ये काय होऊ शकतं रविवारी. ओके, आणि मला मेसेज देखील केले रविवार नंतर सोमवारी काय होऊ शकतं, मार्केटचा व्ह्यू कसा होतो. सायकोलॉजी बिल्ड झाली ना त्याची. सायकोलॉजी जशी बिल्ड झाली, सायकोलॉजी बिल्ड झाल्यानंतर त्यांनी मार्केटमध्ये स्वतःचा व्ह्यू ठेवायला स्टार्ट केलं. आता तुम्ही म्हणता एक स्ट्रॅटेजी शिकले, एक स्ट्रॅटेजीवरती मार्केट चालत नाही. ओके, आता जर तुम्ही एखादी स्ट्रॅटेजी शिकले, तसं होत नाही. एक स्ट्रॅटेजी शिकले की मार्केटमध्ये तुमचा हात बसला असं नाही होत. बिगिनर कधी कधी लक देखील असतं. एक स्ट्रॅटेजी शिकले, स्ट्रॅटेजी सोबत तुमची सायकोलॉजी बिल्ड व्हायला खूप दिवस लागतात. ओके, सायकोलॉजी एकदा बिल्ड झाली, सायकोलॉजी बिल्ड झाल्यानंतर एकदम तुम्हाला समजायला लागतं की मार्केट काय आहे, मार्केटमध्ये कसं इम्पॅक्ट होतो. ओके, फक्त एकदा सायकोलॉजी, राईट, एकदा बिल्ड होऊन द्या. सायकोलॉजी बिल्ड व्हायला वेळ लागतो. एकदा ती बिल्ड झाली की आपल्याला ओव्हरव्ह्यू समजायला लागतो मार्केटचा, की मार्केटमध्ये काय होऊ शकतं. ओके, राईट, फक्त काय करा माहिती आहे का, रविवारी ज्यावेळेस मी तो हा व्हिडिओ टाकन, राईट, तो पूर्ण इन डिटेल मध्ये बघा, कसा मार्केटचा इम्पॅक्ट होऊ शकतो, काय होऊ शकतं, काय नाही, इन डिटेल मध्ये बघा. ओके, आता जर तुम्ही रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स बघितली, छोट्या टाइम फ्रेम मध्ये काय दिसतंय हे बघा. सेम इक्वल लो आहे, पण इक्वल लो ला काय दिसलंय तुम्हाला इथं हे बघा. टाइम फ्रेम थोडीशी छोटी करूया आता, 45 मिनिटात टाइम फ्रेम मध्ये लगेच दिसून हे बघा. लो तर इक्वलच आहे, त्याला काढूया. पण इक्वल लो ला काय दिसलंय तुम्हाला इथं, अगदी स्ट्रॉंग तुम्हाला, म्हणजे जवळजवळ एकदम स्ट्रॉंग तुम्हाला इथं डायव्हर्जन दिसलंय. म्हणजे डायव्हर्जन काय कशाच होतं, बुलिश डायव्हर्जन होतं. त्या डायव्हर्जन नंतर मार्केटमध्ये एकदम स्ट्रॉंग मुवमेंट आली. बघू शकता काय झालं, डाऊन साईडला मुवमेंट आली, टॅप झालं, टॅप नंतर एकदम स्ट्रॉंग मुवमेंट. सिंपल आहे, काहीच अवघड नाही. हे बघा, निफ्टी 50 मध्ये एकदम डाऊन साईडला मुवमेंट आली, जसं इथं कन्सोलिडेट झालं, कन्सोलिडेट नंतर एकदम स्ट्रॉंग मुवमेंट. हे बघा, स्ट्रॉंग डायव्हर्जन होतं, इथे तयार झालं. ज्याचं बेसिक क्लिअर आहे, राईट, कधी बेसिक खूप महत्वाचं असतं कोणत्याही गोष्टीमध्ये. ज्याचं बेसिक क्लिअर आहे त्याला समजतं की ओव्हरव्ह्यू काय येऊ शकतो मार्केटचा. ओके, त्याला समजू शकतो आता काय होऊ शकतं, कसं आपण व्ह्यू ठेवायला हवा. जर बघितलं सेन्सेक्स मध्ये काय चालू आहे, सेन्सेक्स मध्ये तेच आहे. सेन्सेक्स, ओके, हे बघा, थोडं नेटवर्क इश्यू आहे त्यामुळे. ओके, हे बघा, सेन्सेक्स मध्ये काय बोललो तुम्हाला इन डिटेल मध्ये, तुम्हाला मी तेच सांगितलं जे रविवारच्या व्हिडिओमध्ये सांगितलं, तेच परत सांगतो. जे बोललो तसंच मार्केटने बिहेव केलंय का, कारण सपोर्ट तिथं होता. जर बघितलं तुम्ही, एक एसएल हंटिंग होती 73,200 वरती, 73,200 वरती एकदम स्ट्रॉंग एसएल हंटिंग होती, आणि तिथं मार्केटने बिहेव केलंय. स्ट्रॉंग एसएल हंटिंग वरती मार्केट आलं, एसएल हंटिंग नंतर एकदम स्ट्रॉंग मुवमेंट. काय बोललो होतो, जोपर्यंत व्यवस्थित एसएल हंटिंग होत नाही 73,200, तोपर्यंत आपण पुढचा विचार तरी सेन्सेक्स मध्ये करत नाही. फक्त सेन्सेक्स व्होलाटाईल खूप आहे. ओके, जस्ट लाईक पॉपकॉर्न, खूप खूप व्होलाटाईल आहे, खूप खालीवर सेन्सेक्स मध्ये चालतं. त्यामुळे थोडंसं वेगळं आहे, बाकी काही नाही. फक्त काय करा, व्हिडिओला फॉलो करत जा, व्यवस्थित जो व्हिडिओ सांगतोय त्याला व्यवस्थित बघत जा. त्याने काय होतं माहितीये का, तुमचा जो पूर्ण आठवडा आहे त्याचा ओव्हरव्ह्यू क्लिअर होतो. ओके, तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की. थँक्यू सो मच. थँक्यू.